मस्त आहे. म्हणजे हे फार गंमत आहे की तुमच्या प्रत्येकाची एक स्टोरी आहे, लिहिण्याची स्टोरी आहे, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि तुम्ही चौघांनी येऊन एक कार्यक्रम तयार केला आहे. सतीश दराडेंचा त्यांनी उल्लेख केला. माझे खूप आवडते काय मराठीतले गझलकार होते. त्यांचे दोन ओळी मला कायम माझ्या डोक्यात घर करून जातात. उगा जन्म ते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असा, तुझा गावन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, मला शेतमाला परिभाव आला, मला शेतमाला परिभाव आला, तुझी आत नक्की दलाली असावी. क्या बात. उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असे. आम्हाला खूप म्हणजे उल्लेख केलाच पाहिजे तर की आम्हाला दराडे स्वर्गीय सतीश दराडे इतके आवडीचे आमच्या शायर होते आणि खूपच त्यांचं जे लिखाण होतं खूप प्रेरणादायक होतं. ते या अर्थाने की तुम्ही स्वतःच्या प्रतिमा प्रतीक स्वतःची भाषा घेऊन पण तुम्ही मराठीमध्ये एक ठसा आपला उमटवू शकतात हे आम्हाला सतीश दराडे गुरुजींनी सांगितलं. त्यांच्या लिखाणातून ते आपल्याला दिसून येतं. म्हणजे कितीतरी त्यांचे असे शेर होते की हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, हे विश्व माझ्या प्रेयसीचे लेकरू आहे जणू, माझेच आहे वाटते माझ्यामुळे नसले तरी. किंवा त्यांचं एक मला खूप आवडतं की नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया, नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया. क्या बात. नाही तिच्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तिच्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजर म्हणाया. वा 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 वा. तर खरंच हीच श्रद्धांजली आहे. याच्यावर आणखी एक शेर जोडता येईल. म्हणजे ते त्यांनी तिथे उत्स्फूर्तपणे ऐकवलं होतं. त्यांना ते सगळे किलर म्हणायचे. तर त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं की वेलीवरील साधे खुडले न फुल त्याने, वेलीवरील साधे खुडले न फुल त्याने, का लागली दुनिया त्याला किलर म्हणाया. क्या बात. खरंच माणूस किलर होता, फार जबरदस्त. आणि ते सतीश दराडे गेले त्यावेळेला प्रत्येक म्हणजे मराठीतला जो काही कवितांचा प्रेमी त्याला प्रत्येकाला असं वाटलं की आपल्या घरातला कोणीतरी गेलं. नाही खरंच